आता गुड मॉर्निंग स्टुडंट, दिस इज द लास्ट लेक्चर मायक्रोबायोलॉजी लेसन नंबर 7. आता लास्ट लेक्चर आहे आपला. ऑलरेडी आपण ह्याचे किती 5 व्हिडिओ अपलोड केलेत आणि लेसन हा जो लेक्चर नंबर 6 जो आहे तर आता हा लास्ट आहे. मायक्रोब्स अँड फर्मिंग आणि मायक्रोबल इनॅक्युलंट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा आपल्याला काय बेनिफिट्स आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी आपण जर ऑर्गॅनिक फार्मिंग जर यूज म्हणजे त्याचा जर यूज केला तर आपल्याला त्याचा बेनिफिट्स काय भेटू शकते तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता पहिलं आहे की आपल्याकडे ग्रीन कलरची पावडर आहे. आता ग्रीन कलरच्या पावडरमध्ये जर आपण बॅक्टेरिया किंवा मायक्रोऑर्गॅनिझम जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर त्या प्रोसेसला म्हणत आहे मायक्रोजल कंटेन इनॅक्युलंट्स. आणि ह्याचा बेनिफिट्स काय की आता हे जे पावडर तयार करतोय आपण तर हे पावडर तयार करताना ह्याच्यामध्ये पण फर्मेंटेशनचा म्हणजे हे फर्मेंटेशन तयार करूनच हे मायक्रोबर कंटेन इनॅक्युलंट हे तयार केलं जातं. आणि ह्याचा बेनिफिट्स काय की ज्या वेळेस आता आपण सीड्स आर कोटिंग इनॅक्युलंट म्हणजे आपण ह्याला सीड मध्ये मिक्स केलं. ह्या ज्या पावडरला आहे ज्यावेळेस मला सॉइंग करायची तर त्यावेळेस मी ह्या सीडला त्याच्यामध्ये कोटिंग केलं सीडमध्ये आणि डायरेक्ट जर आपण पेरायला चालू केलं तर ते एक त्याचा पहिला फायदा. दुसरा आहे आणि आपण डायरेक्टली रिलीज द रूट ऑफ सॉइल म्हणजे रूटच्या डायरेक्ट आपण जर त्या रूटच्या जवळ ह्या पावडरला जर टाकलं तर त्याचं बेनिफिट्स आहे. आता हे काय बेनिफिट्स करते तर ह्याच्यामध्ये मायक्रोज प्रेझेंट हेल्प इन द ग्रोथ. म्हणजे आता ही जे मायक्रो ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार त्या इनॅक्युलंट बनवलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी त्या प्लॅन्टची काय होईल ग्रोथ होईल. आणि ग्रोथ झाल्याच्या नंतर मग आता ग्रोथ कशापर्यंत होईल टू सप्लाय द न्यूट्रिशन. ते मायक्रोब्स काय करणार आहेत त्या रूट्सला न्यूट्रिशन सप्लाय करणार आहेत. मग तुम्ही कोटिंग करा किंवा डायरेक्टली त्या सॉइलच्या ह्याच्यापाशी रिलीज करा रूट पाशी तर त्यामुळं त्याला न्यूट्रिशन सगळे सप्लाय होणार आहेत आणि ते सप्लाय झाल्याच्या नंतर त्याला ऑटोमॅटिकली त्याची ग्रोथ होणार आहे म्हणजे न्यूट्रिशन सप्लाय करून तर त्यामुळे त्या प्लॅन्टची ग्रोथ होते. परत आपण बघितलं की नायट्रोजन फिक्सेशन दिस मायक्रोब्स हेल्प फॉर द नायट्रोजन फिक्सेशन टू ट्रॅप द नायट्रोजन फ्रॉम द इन्व्हायरमेंट अँड टू कन्वर्ट द नायट्रेट अँड नायट्राइट. म्हणजे हवेतला नायट्रोजन घेतात आणि त्याला नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतात. आणि त्यामुळं हे जे आपण बनवलेलं फूड असणार आता हे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द व्हेजिटेरियन फूड. आणि त्यामुळं व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. आणि त्यासाठी टू दिस प्रोसेस हेल्प टू ॲझोटोबॅक्टर दिस बॅक्टेरिया व्हेरी हेल्पफुल. म्हणजे ॲझोटोबॅक्टर ह्या नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्प करणार आहे ह्या प्रोसेससाठी. आणि दुसरा एक आपल्याला लागणार आहे महत्वाचा फॅक्टर जो आर्टिफिशियल नायट्रोजनियस हे एन्झाइम्स आहे जे हेल्प करणार आहे द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे त्याला त्या प्रोसेसला स्पीड देण्याचं काम करणार आहे हा. आणि परत पुन्हा आता ज्या वेळेस आपण आणि ज्या वेळेस ह्या ॲझोटोबॅक्टर आणि आर्टिफिशियल नायट्रोजनियस ह्या दोघांचं मिक्सचर ज्यावेळेस आपण यूज करल आणि त्यावेळेस ऑर्गॅनिक फार्मिंग तयार होती आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा बेनिफिट्स आपल्याला भेटू शकते. आणि ह्याचं प्रिव्हेन्शन काय होतंय सॉइल पोल्युशन ऑकर ड्यू टू द केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड. आता ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक फार्मिंग तयार करल आणि ह्या ज्यावेळेस फर्टिलायझरला यूज करल ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तर त्याचा बेनिफिट्स आपल्याला काय कळेल की केमिकल फर्टिलायझरचे काय ड्रॉबॅक्स होते की सॉइलची फर्टिलिटी कमी करते. आपण जर डायरेक्ट सॉइल मध्ये टाकलं तर किडेला पण मारतंय आणि प्लांटला पण मारून टाकते म्हणजे तिथे केमिकल फर्टिलायझर हा ड्रॉबॅक्स आहे. पण जर त्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केली तर आपले प्लांट पण चांगला राहील आणि हवेतलं जे नायट्रोजन आहे तर ते ट्रॅप करण्यासाठी ते हेल्प पण करेल ते मायक्रोब. तर त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचा यूज करायचा आहे आणि त्यासाठी हे दोनाचं मिक्सचर महत्वाचं आहे. ॲझोटोबॅक्टर आणि आर्टिफिशियल नायट्रोजनस हे एन्झाइम्स आहे आणि एन्झाइम्स आपल्याला त्या रिएक्शनला नायट्रोजन फिक्सेशनला स्पीड देण्याचं काम करतात ते. आणि परत आहे एक केमिकल आहे तर ते केमिकल काय फ्लोरो ॲसिटोनामाइड लाईक केमिकल मिक्सड इन द सॉइल ड्यू टू द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड इन द ॲग्रिकल्चर. आता हे जे आहे फ्लोरो ॲसिटोनामाइड हे हार्मफुल केमिकल आहे आणि ते केमिकल आपण ॲग्रिकल्चर मध्ये यूज करतो. पण त्याचा एक ड्रॉबॅक्स आहे की जर ते दे आर इफेक्ट ऑन द ॲनिमल ऑल्सो अँड स्किन डिसीज दे आर ॲनिमल ऑल्सो अँड ह्युमन ऑल्सो. म्हणजे ह्युमनवर पण स्किन डिसीज होऊ शकतात आणि ॲनिमल पण होऊ शकतात. आणि दिस पेस्टिसाइड सॉइल कॅन बी डिस्ट्रॉय द हेल्प ऑफ मायक्रोब. तर अशा प्रकारच्या केमिकलला मारण्यासाठी आपण मायक्रोबचा सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे हे फ्लोरो ॲसिटोनामाइड हे हार्मफुल केमिकल आहे. हे जर सॉइल मध्ये टाकलं तर सॉइलवर पण इफेक्ट करायला लागलाय. त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो ह्युमनवर ॲनिमल पण व्हायला लागलाय. तर त्यासाठी ह्याला मारण्यासाठी ह्या मायक्रोबचा यूज करून आपण ह्याला फ्लोरो ॲसिटामाइड ह्याला आपण मायक्रोबच्या मदतीने डिस्ट्रॉय करू शकतो. आणि परत आहे आता लास्टचा पॉईंट बायो इन्सेक्टिसाइड. आता बायो इन्सेक्टिसाइड म्हणजे काय बॅक्टेरियल अँड फंगस टॉक्सिन विच कॅन बी डिस्ट्रॉय द पेस्ट अँड pathogens can be directली integrated into the plant with the help of biotechnology. आता इथं माझ्याकडे एक बायो म्हणजे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण असणार मायक्रो असणार आहे. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय
एक केमिकल आहे जे दॅट किल द इन्सेक्ट, म्हणजे अशा प्रकारचं केमिकल आहे की जे इन्सेक्टला मारणार आहे. आणि हे केमिकल आपल्याला कोण बनवून देणार आहे? मायक्रोब्स. म्हणजे हे जे केमिकल मारणार आहे, म्हणजे पॅथोजन्सला मारणारं केमिकल जे बनवणार आहे ते मायक्रोब्स आपल्याला बनवून देणार आहेत. तर त्यासाठी त्याला बायो इन्सेक्टिसाइड असं म्हणलं जातं. आता माझ्याकडे एक बॅक्टेरिया आहे आणि त्या बॅक्टेरियामध्ये एक प्रकारचा टॉक्सिक जीन्स आहे आणि तो जीन्स मला आयसोलेट करायचा त्याच्यामधनं. म्हणजे ती जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरिया अँड देअर, आणि ह्याला ऍड द प्लांट डीएनए, म्हणजे ह्या प्लांटच्या डीएनए मध्ये त्याला ऍड करायचा आहे. म्हणजे प्लांटचे सेल आहे त्याच्या डीएनए मध्ये ऍड करायचा आहे. आपण एक टॉक्सिक जीन्स आपण त्याला बाहेर काढला, तो प्लांटच्या सेलच्या डीएनए मध्ये आपण ऍड केला आणि ऍड केल्याच्या नंतर जे आपला प्लांट दिसणार आहे त्या नवीन ग्रोथ होणाऱ्या प्लांट्स मध्ये काय असणार आहे? एक टॉक्सिक जे ह्याच्यामधून आयसोलेट केलेलं जीन्स असणार आहे. तर ते जीन्स कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? जे आपण बनवलेल्या प्लांट मध्ये ग्रो होताना त्याच्यामध्ये ते टॉक्सिक जीन्स त्याच्यामध्ये आलेला असणार आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो इंटिग्रेटेड इंटू प्लॅन विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे आपण ह्याचं जीन्स काढलं, ह्या प्लांटच्या डीएनएच्या सेलमध्ये टाकलं आणि ह्याच प्रोसेसला म्हणत आहे जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा बायोटेक्नॉलॉजी. आणि हे जे प्लांट आहे, तर जे प्लांट ग्रो होणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? एक टॉक्सिक नावाचं जीन जे असणार आहे, तर ते ग्रोथ होताना त्याच्यामध्ये असणार आहे. आता ज्यावेळेस इन्सेक्ट ह्याला ज्यावेळेस खातील तर ते काय होणार आहेत? ते मरणार आहेत. आणि म्हणजे आपलं झाड पण प्रिव्हेंट झालं आणि का आपल्या केमिकल फर्टिलायझर यूज करायची गरज नाही. डायरेक्टली मी ते जीन्स टॉक्सिक जीन्स बाहेर काढला, त्याला आयसोलेट केलं आणि प्लांटच्या डीएनएच्या ह्याच्यामध्ये ऍड केलं आणि त्यामुळं हे जे आहे प्लांट पण प्रिव्हेंट राहिला आणि जे इन्सेक्ट आहे तो किल झाला. मग आपण इथं काय केलंय आणि ह्या प्रोसेसला बायोटेक्नॉलॉजी म्हणत आहे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणत आहे. आणि त्यालाच बायो इन्सेक्टिसाइड असं त्याला म्हणत आहे. अँड बिंग द टॉक्सिक इन्सेक्ट they do not consume the plant. Similarly, bacteria can be pieces of fungi and virus are useful the pesticide. आणि त्यासाठी ह्या पेस्टिसाइडसाठी आता आपण इथं इन्सेक्टिसाइड म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कशाचा यूज केलाय? बॅक्टेरियाचा यूज केला. इथं बॅक्टेरियाचा ह्याच्यामधून आपण जीन्स काढले, म्हणजे जे जीन्स होतं टॉक्सिक जीन्स तर बॅक्टेरियाच्या, तर आपण फंगस मधून पण काढू शकतो किंवा व्हायरस मधून पण काढू शकतो आणि त्या डीएनएच्या ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. समजतंय? सेम प्रोसेस आहे ह्या ठिकाणी पण. आणि परत एक लास्ट एक पॉईंट राहिला आहे की ज्यावेळेस फर्मेंटेशन करून एक बाय प्रोडक्ट तयार होतोय तर त्याला म्हणत आहे स्पिनोसॅड असं त्याला नाव दिलंय, एक केमिकल आहे. आणि ते जे आहे बायोपेस्टिसाइड साठी यूज केलं आहे. म्हणजे बायोपेस्टिसाइड साठी हे यूज केलं आहे आणि हे फर्मेंटेशन करून एक बाय प्रोडक्ट तयार होतोय त्याला म्हणत आहे स्पिनोसॅड आणि बायोपेस्टिसाइड साठी यूज केलं आहे. तर अशा प्रकारे हे आपला लेसन नंबर 7 मायक्रोबायोलॉजी सायन्स पार्ट 2 हा सगळा संपला आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबच्या लिंक मध्ये बघायला भेटतात. सगळ्या पॉज करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करू शकतात. नंतर त्यांच्यानंतर मी जे लेसन नंबर 8 बायोटेक्नॉलॉजी हा चालू करणार आहे आणि त्याचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर त्यामुळे जिथं कुठं, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा लेसन आहे ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑफ बाय हार्टिंग द नेम ऑफ द बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियाचे नाव पाठ करण्यासाठी तुम्हाला हा प्रॉब्लेम्स येणार आहे. तर बाय हार्ट करा, प्रॅक्टिस करा, राईट द स्पेलिंग प्रॉपरली, आणि तरच तुम्हाला हा लेसन जमणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा हार्डवर्क ह्या लेसनसाठी करावं लागणार आहे तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाचे नाव खूप हार्ड आहेत. आणि करेक्ट प्रोनाउन्सिएशन जर तुम्ही केलं आणि स्पेलिंग राईट केल्या प्रॉपरली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हा लेसन सोपा जाईल. समजायला सोपा आहे पण नाव लिहिण्यासाठी हार्ड आहे, स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीवर फोकस करायचा.